नमस्कार. मंगळवारच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. यानंतर या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री अनंत जोशी आणि विजयजी ढेंगे यांच्या शंखनादानं होईल. आनंद कुमार. आनंद कुमार हे बंद कर. आपण विजय ढेंगे यांच्या प्री रेकॉर्डेड शंखनाद ऐकतो. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. नमस्कार. श्री विजयजी ढेंगे यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन. आणि श्री अनंत जोशी आपल्या शुभ शंखनादानं या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे सादरीकरण हा विषय डॉक्टर शुभदाताई खटावकर हाताळतात, पण त्यांचं सादरीकरण राहू नये म्हणून त्यांनी सुरुवात करायची आहे. पण तत्पूर्वी मी सादरीकरण यामागची उद्दिष्ट सांगतो की स्वलिखित आपलं लेखन, जे लेखन करत नाही त्यांनीही त्याची सुरुवात करावी. वेळ आपण कसा वाढवायचा याच्यावर काम होणार आहे, पण त्याचप्रमाणे सादरकर्ते पण वाढले पाहिजेत. मग आपण काय लिहायचं आहे तर आपल्या जीवनात असंख्य अनुभव आहे, प्रत्येक दिवसाचा एक अनुभव आहे. असं जर आपण काही छान छान अनुभव आठवले, त्याची एक जंत्री केली आणि प्रत्येक अनुभवावर लिखाण करायचं जे 4 मिनिटात संपेल. विकास पाटील यांनी एकदा मला सांगितलं होतं की मी 1.5 पान लिहितो, थोडं 4 ओळी जास्ती झाल्या तर माझ्या लिखाणातल्या कमी करतो आणि कमी पडल्या तर त्या वाढवतो आणि 4 मिनिटाचं लेखन मी सादर करतो. आता सादर करणं म्हणजे काय की आपला शब्दफेक, शब्दोच्चार आणि मधून मधून कॅमेराशी आय कॉन्टॅक्ट, म्हणजे जे आपल्याला कुठच्याही व्यासपीठावर किंवा कोणत्याही 10-15 माणसांच्या समोर करायला लागतं, ते सगळं आपण या सादरीकरणातून शिकत असतो. याच्यामध्ये लेखन आहे, तसं स्वरचित कविता पण आहेत. पण कवितेला वेळेचं बंधन आपल्याला घ्यायची गरज नाही, कारण कविता या 2, 3, 3.5, 4 मिनिटाच्या आत होतात. परंतु लेखन म्हणजे कोणताही विषय, माझा विषय मोठा आहे, मला जास्ती वेळ लागणार, ही सबब चालत नाही. बरेचदा स्टेजवर एखाद्याला आपण कानात जाऊन सांगतो, अगोदर तुम्हाला 10 मिनिटं म्हटलं होतं पण आपल्याकडे 5च मिनिटं आहेत, तेव्हा त्यांना त्यांचं वक्तव्य 5 मिनिटात बसवायला लागतं. आणि 1 मिनिटामध्ये आपला अख्खा व्यवसाय सांगायचा, आपलं नावासकट, आपल्या संपर्कासकट. असं मी उद्योजकांचे जे ग्रुप असतात त्याच्यात बरेच वर्ष अनुभवलेलं आहे. म्हणजे आपण ठरवलं तर कोणताही विषय तेवढ्या कमी वेळेमध्ये म्हणजे 4 मिनिटामध्ये योग्य रीतीने सांगू शकतो. आणि याची प्रचिती आपल्याला मागच्या गुरुवारी कानविंदे हॉलला झाली. कानविंदे हॉलमध्ये असे 3 सभासद होते ज्यांनी आयत्या वेळेला ठरवलं आणि सादरीकरण केलं. ते छान सादरीकरण केलं आणि तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांना कळलं की आपल्यापैकी प्रत्येक जण सादरीकरण करू शकतो.
त्याच्यातून एक छान लिहिण्याची सवय होईल, मर्यादित लिहिण्याची सवय होईल आणि सादरीकरणाची सवय होईल. याचा लाभ जास्तीत जास्त आपल्या सभासदांनी घ्यावा एवढी यामागची इच्छा आहे. आणि आता मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. डॉक्टर शुभदाताई खटावकर. नमस्कार. नमस्कार. आपल्या अवतीभोवती सर आताच म्हणाले आणि आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी घडतच असतं आणि अनेक वस्तू पण आपल्या भोवती असतात. त्यांचा आपण जेव्हा सखोल विचार करतो तेव्हा लक्षात येतं त्या वस्तूला पण काही इतिहास आहे, परंपरा आहे, काही नवीन रूपामध्ये तिचं सादरीकरण झालेलं आहे. अशीच आपल्या रोजच्या जीवनातली खुर्ची हा विषय आज मी घेतलेला आहे. आणि खुर्ची आपल्या आयुष्यात कशी आली, कुठून आली, तिची पूर्वीची रूप कशी होती, याचा थोडासा मी सागर संगीत असा विषय तुमच्या पुढे मांडणार आहे. खुर्ची. प्रत्येकाच्या घरी आजकाल खुर्ची असतेच. प्रत्येक ऑफिस, थिएटर, हॉटेल अशा हर ठिकाणी ती आहेच आणि असतेच. पण तिचा आकार प्रकार असा का? कुणी शोधला असेल? कशा कशातून तयार झाला असेल? असे शेकडो प्रश्न जिज्ञासू माणसाला सतावत असतात. आणि शेवटी प्रश्न हा उरतो ती माणसाच्या आयुष्यात कशी आणि कुठून आली. जमिनीपासून काही उंचीवर बैठक घालून बसणे ही तर फार जुनी भारतीय परंपरा. फार प्राचीन काळापासून साधू संत आसनाधीन आणि राजे सिंहासनाधीन हे सर्व श्रुत आहेत. म्हणजे आपल्याला रामायण महाभारताच्या इतिहासामध्ये याची साक्ष मिळते. परंतु गौतम बुद्धाच्या काळात इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात भित्तिशिल्पांवर कोरलेल्या प्रतिमांमधून वैशिष्ट्यपूर्ण बैठकीची ओळख होते. 6व्या शतकात वराह मिहिराने बृहत संहितेत वर्णिलेले झोका, पाट, चारपाई हे सारे आजच्या खुर्चीचे पूर्वज. 9व्या शतकात तक्षक, वार्धके यांनी लाकडाची कटाई व लाकूड वाळवणे हा खुर्चीचाच इतिहास आपल्याला सांगितलेला आहे. गेल्या 1000-1500 वर्षात माणसाच्या उत्क्रांतीबरोबर खुर्चीतही भौतिक आणि तात्विक स्थित्यंतर घडले. राजे रजवाडे, साधू संत, सर्वसामान्य या सर्वांच्या आवडीची आणि सर्वांना हवीशी असलेली खुर्ची एकसारखी असणे शक्य नाही. कारण खुर्चीच्या आकारा प्रकारावरून तिच्यावर स्थानापन्न होणाऱ्याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजनैतिक, कौटुंबिक दर्जा सिद्ध होतो. अगदी आरंभी दगड जसा आहे तसा तीच बैठक ठरली आणि सर्वमान्य झाली. पण नंतर दगडाला घडून त्याचे आसन अस्तित्वात आले. पुढे धातूंचा जसजसा शोध लागत गेला तसतसे धातूंची आसने अस्तित्वात आली. सोने चांदीचा शोध लागल्यावर साधू संत, राजे महाराजे आणि देव यांच्यासाठी सोन्या चांदीची सुबक नक्षीकाम केलेली आसने अस्तित्वात आली. अर्थात ही सारी खुर्चीचीच मूळ रूपे होत. इजिप्शियन मेसोपोटेमियन संस्कृतीत खुर्चीच्या अंगावर विविध वन्य प्राण्यांची चित्रे अथवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रतिमा कोरल्या जात. त्यावर बसणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर थडग्यातही ती खुर्चीही काढली जात असे. परंतु भारतात मात्र अशोकाने बोधगयेत
बोधी वृक्षाखाली ठेवलेल्या आसनाला वज्रासन किंवा बोधिमांड म्हणून ओळखलं जातं. याच आसनावर बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. पुढे तर तिच्यावर आसनस्थ होणाऱ्या व्यक्तीचा मान मरात प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या आसनाला म्हणजे खुर्चीला सिंहासारखे पाय म्हणून सिंहासन, मोरासारखी पाठ म्हणून मयुरासन, हत्तीसारखी बैठक म्हणून वज्रासन असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले. तख्त ए ताऊ म्हणजे रत्नजडित सिंहासन हे 1665 साली मुघल सम्राट शहेनशहाच्या काळात तयार झाले. त्यासाठी कोहिनूर, तैमूर, रुबी आणि समेरियन स्पिनेल ही रत्न वापरली गेली. कुर्सी असा मूळ अरेबिक शब्द आहे. कुर्सी म्हणजे चौथरा किंवा आसन व हाच शब्द भारतीय संस्कृतीत पुढे रूढ होऊन पुढे त्याचे खुर्ची असे रूपांतर झाले. 18व्या शतकापासून खुर्चीला सामान्यत्व प्राप्त झाले. तिचा सर्वत्र वापर होऊ लागला. खुर्चीमुळे मानवी जीवन आनंदी आणि सुखकर झाले. 7व्या शतकात भारतावर अरबांचे आक्रमण झाले. ते भारतात राजरोस व्यवहार करू लागले. परंतु त्यांच्या घट्ट पोशाखामुळे भारतीयांप्रमाणे त्यांना जमिनीवर बसणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांच्याबरोबर खुर्ची भारतात म्हणजे त्यांची कुर्सी भारतात आली आणि पुढे ती आपण खुर्ची म्हणून तिचा उल्लेख करतो. ती आपल्या सर्वांच्या जीवनात आहे आणि 2 दिवसापूर्वी निकाल लागले आहे. त्यामुळे खुर्चीसाठी होणारी ओढाताण आपण पेपरमध्ये, टीव्हीमध्ये, आपल्या अंतःकरणात चाललेली घालमेल ही खुर्चीच आहे आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येक जण कसा धडपडतो हे आपण अनुभवत आहोत. हा झाला खुर्चीचा इतिहास. वा वा वा, मस्त, एकदम मस्त, आवडलं. छान वेगळा विषय. वर्णन झालं. खुर्चीचं वर्णन छान मस्त. छान माहिती दिली. अगदी वेगळी माहिती मिळाली. इतिहास अगदी छान वेगळा विषय. इतिहास खुर्चीचा वेगळा सुंदर. विषय. थँक्यू थँक्यू. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. काय झालं? करा सुरुवात करा. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण रामायणातील व्यक्तिरेखा पाहतोय. तर आज मी शूर्पणखा आणि रावण याबद्दल माहिती सांगते. शूर्पणखा ही रावणाची बहीण विश्रवा व कैकसी यांची कन्या. तिच्या खर व दूषण या सावत्र भावांच्या बरोबर दंडकारण्यात जनस्थान येथे ती राहत होती. येथे या आश्रमात ऋषींचे या दंडकारण्यात ऋषींचे आश्रम व जटायूच्या कुळाचे राज्य होते. आणि शूर्पणखा महान राक्षस राजा कालकेय याची सून आणि विद्युतजिह्व याची पत्नी तिच्या सासरी आनंदात होती. परंतु तिचा भाऊ लंकापती रावण याने तिच्या सासऱ्याशी युद्ध केले आणि त्यात तिचा पती व सासरे यांना वीरगती प्राप्त झाली. रावणाने पिता आणि पुत्र त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि नंतर पिता व पुत्र यांना तिच्या भावाने मारल्यामुळे सासरच्या लोकांनी तिला घरातून घालवून दिले आणि सासरचा आश्रय
आणि विश्वास गमावलेली अशी ती विधवा अश्रित स्त्री होती. आणि जेव्हा राम लक्ष्मण हे दंडकारण्यात तिने बघितले तेव्हा ती त्यांच्या सौंदर्याने मोहित होऊन स्वतः मायावी रूप घेते आणि त्यांच्याकडे जाऊन रामाकडे जाऊन विवाहाचा प्रस्ताव ती मांडते. तेव्हा राम तिला आपला विवाह झालेला आहे असं सांगून तिला लक्ष्मणाकडे जाण्यास पाठवतो. आता या इथे लक्ष्मणाने तिचं नाक कापून तिला विद्रूप केल्याचं आपण नेहमी ऐकतो, कथेतून वाचतो, पण ते प्रतिकात्मक असावं. तिला अपमानित केले असे असू शकते. परंतु खर आणि दूषण यांनी राम रावणाशी युद्ध केले आणि त्यांचा त्याच्यात नाश झाला, सर्व सैन्याचा नाश झाला. त्यानंतर शूर्पणखा लंकेत जाऊन रावणाच्या स्त्रीविषयक अभिलाषेला खत पाणी घालते. सीतेचं सौंदर्याचं ती वर्णन करते आणि तुझ्या भावांना मारणाऱ्या या माणसांचा तू सूड घे असं सांगते. आणि त्यातून सीताहरणाचे नाट्य पुढे आपण ऐकतो. त्यातून पुढे सीताहरण होते. आता रावण दशानन रावण हा कुबेराचा धाकटा सावत्र भाऊ, ऋषी विश्रवा व कैकसी यांचा मुलगा. रावणाने धन मिळवण्यासाठी गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या केली. त्याच्या 10 मस्तकापैकी एक मस्तक तो शंकराला अर्पण करत होता. अखेरीस अशुतोष महादेव त्याला प्रसन्न झाले. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याने शिवतांडव स्तोत्र रचले. हे सगळे खरे असले तरी चारित्र्याने तो हीन दर्जाचा होता. तप करत असलेल्या महर्षी कुशध्वज यांच्या वेदवती या कन्येला रावणाने नाचवले होते. तिला तिच्या स्त्रीत्वाचा हा अपमान वाटला आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. दुसरे उदाहरण उलस्य कुटुंबातील म्हणजे त्याच्याच कुटुंबातील पुतण्याची नलकुबेराची पत्नी रंभा हिच्यावर रावणाने बळजबरी केली. बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने स्वतःला त्याच्यापासून वाचवले आणि कुबेराने रावणाला धमकी दिली की कोणत्याही परस्त्रीला तिच्या मनाविरुद्ध त्रास दिलास तर तुला जिवंत ठेवणार नाही. आणि इथे पण शाप दिला असं म्हटलं जातं. तर हे गुह्य त्रिजटा ही सीतेला सांगते. सीता जेव्हा रावणाने आणून त्या वनात ठेवलेली असते अशोक वनात, तर तिथे तिच्या सेवेला जी त्रिजटा होती ती हे गुह्य सीतेला सांगते. म्हणजे रावणाचे सेवेकरी हे पण त्याच्याशी प्रामाणिक नव्हते. सीता ही दर्भाची काडी मध्ये ठेवून रावणाशी बोलत असे. तिच्या इच्छेविरुद्ध काही करण्यास रावणाने शापामुळे राम घाबरत असे, भीत असे. आणि प्रत्यक्ष राम आणि रावणाचे नंतर युद्ध होते. तेव्हा या युद्धाच्या वेळी एकमेकांसमोर आले असताना राम म्हणतो, रघुनाथ म्हणे दशकंधरा मलिन शतमूर्खा पामरा, सीता आणून तस्करा कुलक्षय केला व्यर्थची.
रघुनाथ म्हणे दशकंधरा, मलिन शतमूर्खा पामरा, सीता आणुनी तस्करा, कुलक्षय केला व्यर्थची. संतती संपत्ती विद्याधन, टाकिली वेदांची खंडे करून, रासभासी चर्चिले चंदन, ऐसे ज्ञान असुरा तुझे. रासभासी म्हणजे गाढवाला चंदन थापण्यासारखं तुझं ज्ञान आहे. ऐसे ज्ञान असुरा तुझे. अखेर रामाने त्यानंतर रामाने अगस्ती दत्त या बाणाने रावणाची अमृतकुंभी फोडून रावणाला धारातीची केले, म्हणजे रावणाला मारले. त्यानंतर बिभीषणाने रावणाचे गुणगान केले. तो म्हणाला, परमजयाचे तप दारुण. तो म्हणाला, परमजयाचे तप दारुण, संतती संपत्ती युक्त पूर्ण, जेणे देवांचे केले गर्व हरुण, बंदी सर्व घातले. ज्याने देवांनाही देवांचा गर्वहरण करून आणि जी रावणाने त्यांची बंदी केली होती ती सर्व त्याने सोडवली. जेणे देवांचे गर्व हरुण, बंदी सर्व घातले, जया कारणे आदि पुरुषे, अवतार धरिला राघवेशे, अद्भुत कर्तव्य केले लंकेशे. देवांची सोडवणूक केली, अवतार घेतला, आदिपुरुष म्हणून अवतार, आदिपुरुषाने या रामाच्या रूपात अवतार घेऊन देवांची बंदी सोडवली. आणि लंकेश एक कर्तव्य केले की निर्गुण आणिले सगुणत्वा, परपुरुष निर्विकार, तो प्रत्यक्ष दाखविला साकार, जानकी आणून उपकार केला आम्हावरी. बिभीषण म्हणतो, तुझे रावणाने आमच्यावर उपकार केला, जानकीला इथे आणली ती. एवढा विभीषणाला रावणाच्या मृत्यूचा आनंद झालेला आहे. मग रामाने मृत रावणावर सन्मानाने अंत्यसंस्कार करून त्याचे राज्य विभीषणाला दिले. अशा रामायणातील विविध पात्रे जी खरे रामाशी जोडली गेलेली आहेत. विभीषण, गुह, शबरी, अहिल्या, जटायू, संपती, त्रिजटा, सुषेण, अंगत आणि जांबुवंत आदी वानरगण, सेतू बांधणारी छोटी खारुताई देखील रामायणातील महत्वाची पात्रे आहेत. यातील काही कथा मूळ वाल्मिकी रामायणातल्या असतात, तर काही मागाहून जोडल्या गेलेल्या असतात. रामायण हा खर तर एक सागरच आहे. त्यात अनेक कवींच्या नद्या आपापला कल्लोळ घेऊन वाहत येतात आणि हलकेच सामावून जातात. रामायणाची कथा म्हणजे कहाणीतील रामाकडून आत्मारामाकडे होत जाणारा एक प्रवास आहे. यावत थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले, तावत रामायण कथा लोके प्रचरिष्यती. हे श्रीधर स्वामी यांच्या श्रीराम विजय मधून ओव्या घेतलेल्या आहेत. श्रीराम जय राम, जय जय राम. धन्यवाद. छान छान, एकदम मस्त सांगितलं भारतीताई, मस्त चांगली. थँक्यू. छान माहिती. धन्यवाद. दुर्मिळ माहिती सांगितली. धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस आहे. त्या निमित्ताने मी पूर्वी वाचन केलेलं पुन्हा एकदा वाचन करत आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी संकट.
संत ज्ञानेश्वरांची समाधी खोदण्याचा प्रसंग श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार शके 1218 म्हणजे 1296 साली या शुभदिनी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर अलीकडेच म्हणजे 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले की संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर तिथे ते शरीर रूपाने असतील का, जिवंत असतील का तिथे त्यांचा अस्थिपंजर देह असेल. मग तिथे खोदकाम करून पाहायला हवे. त्या कार्यकर्त्यांच्या बरोबर काही डॉक्टर्स आणि परदेशातील 3 इंग्लिश माणसेही होती. ही बातमी हबप मामा दांडेकरांना समजली. तसेच पुण्यातले डॉक्टर फाटकांनाही समजली. त्यांनी ही बातमी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ शुक्ल यांना रात्री 11:30 वाजता सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे 200-250 कार्यकर्ते आळंदीला जाणार आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी फोडून पाहणार. एक अनावस्था प्रसंग येणार होता. तो टाळायचा होता. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांना पटवून मोडतोड फोड करण्यापासून परावृत्त करायचे होते. ही जबाबदारी अर्थातच डॉक्टर शुक्लांनी घेतली. डॉक्टर शुक्लांनी सोबत 3 मीटर्स घेतले. त्यातील काउंटरमुळे एखाद्या ठिकाणी एक्सरे, अल्फा, बीटा, गॅमा आहे की नाही हे समजते. त्याला गियर म्युलर स्किटिलेशन असे नाव आहे. दुसऱ्या थर्मिस्टर बोलोमीटरने अल्ट्राव्हायलेट इन्फ्रारेड किरणांची उपस्थिती समजते. ही उपकरणे घेऊन डॉक्टर शुक्ल त्यांच्या सहकाऱ्यांसह ज्ञानेश्वरांच्या समाधी स्थळी ती मंडळी येण्यापूर्वीच पोहोचली. रात्री 11:30 बातमी कळली होती. हे सकाळी 6च्या पूर्वी तिथे सर्व पोहोचले. थोड्याच वेळात 200-250 कार्यकर्ते घोषणा करत आळंदी देवस्थानाजवळ आले. आळंदीकरही हा काय प्रकार आहे पाहण्यास जमले. जमावाला समाधी द्वाराजवळ डॉक्टर शुक्ल, डॉक्टर फाटक आणि हबप मामा दांडेकर यांनी थोपवले आणि शांतपणे सांगितले की तुम्हाला जे करायचे आहे ते अवश्य करा. आम्ही त्यास मदत करू. परंतु त्या अगोदर समाधीवर आपण एक प्रयोग करू. हवे तर आम्ही बाहेर थांबू. तर प्रयोग असा होता. समाधीवर झाकण्यासाठी एक जस्ताचे, दुसरे पितळेचे आणि तिसरे लोहाचे अशी 3 वेष्टने आणली होती. समाधीवर एक झाकण टाकून मीटरवर काय नोंद येते ती कार्यकर्त्यातील 10-12 जाणकारांनी पाहायची. प्रयोग कार्यकर्त्यांनीच करायचा. डॉक्टर शुक्ल व त्यांच्या सहकार्यांनी बाहेर थांबायचे. त्याप्रमाणे लोखंडी पितळी जस्ताचे वेस्टन समाधीवर टाकले की मीटरचा काटा काही प्रमाणात वर जायचा. मात्र तेच आवरण दूर करताच मीटर ठराविकच रीडिंग दाखवायचे. तिथे हालचाली, जादूटोणा काहीच प्रकार नव्हता. प्रत्येक आवरण वेस्टनाच्या वेळी वेगवेगळा फरक यायचा. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे प्रचंड ऊर्जा व चैतन्य आहे. म्हणूनच त्याचा आलेख मीटर्सवर जाणवतो आणि विविध धातूंची वेष्टने घातल्यावर त्या चैतन्य लहरींना अडथळा येतो.
चैतन्य दिसत नसले तरी त्याचं अस्तित्व जाणवतं हे कार्यकर्त्यांना पटलं आणि त्यांनी समाधी खोदण्याचं रहित केलं. 1972 साली वृत्तपत्रातून ही बातमी आली होती आणि हे विश्व चैतन्यातील गूढ निदर्शनास आले. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. वा वा वा, छान 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 छान. छान माहिती, मस्त. आणि आज दिवस पण चांगला होता, योग्य वेळी सांगितलं. हो, खूप छान. वा वा, धन्यवाद. आपल्या समोर आता सुप्रियाताई सावंत सादरीकरण करतायत. सुप्रियाताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. गेल्या महिनाभर मी जे गणेश मंदिरात जात होते त्या काकड आरतीबद्दल मी आज बोलणार आहे. वा वा. आपण देवपूजा झाल्यावर आरती करतो, मग ती घरी असो किंवा मंदिरात. मात्र एक आरती अशी आहे की ती देवपूजेच्या आधी केली जाते आणि ती म्हणजे काकड आरती. ही आरती कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा अशी 1 महिना असते, आश्विन ते कार्तिक महिन्यात. आपल्या गणेश मंदिरात जे मोठे उत्सव होतात, जसे स्वागत यात्रा, नवरात्र, वर्धापन दिन, त्यापैकीच एक काकड आरती आहे. गेली 65 वर्ष मंदिरात काकड आरती होत आहे. माझा सहभाग याबाबत 11 वर्षाचा आहे. आता आपण काकड आरतीची पद्धत पाहूया. ही सकाळी 5:30 ते 7:30 यावेळी केली जाते. प्रथम उघडा मंदिर हे रामाचे, बघण्या रूप हरीचे असे गाऊन देवाला विनवणी केली जाते. यात महिलांचा सहभाग जास्त असतो. यावर्षी 35 ते 40 महिला व 4-5 पुरुष सहभागी झाले होते. बसण्याच्या जागाही प्रत्येकीच्या ठरलेल्या असतात व त्याच क्रमाने देवाला म्हणजे विठुरायाला औक्षण करण्याची संधी प्रत्येकीला मिळते. नंतर भूपाळी गाऊन देवाला जागे करतात. त्यावेळी चौघडा वाजतो. नंतर मुख प्रक्षालन, स्नान, पोशाख, टोपी किंवा पगडी देवाला घातली जाते. नवरात्रात 9 रंग जसे ठरलेले असतात तसेच येथेही देवाच्या म्हणजेच विठुरायाच्या पोशाखाचे रंग ठरलेले आहेत. त्या निमित्ताने महिलाही त्या त्या वाराच्या रंगाप्रमाणे साड्या नेसून आपली हौस पुरवून घेतात. कपाटातल्या साड्यांना बाहेरची हवाही मिळते. यानंतर देवाला भोजन, पाणी, विडाही दिला जातो. देवाची दृष्ट काढली जाते. हे सर्व विधी गाणी गाऊनच केले जातात. प्रत्येक विधीला स्वतंत्र गाणे आहेत. जसे पूर्वी लग्नात घाणा भरताना महिला ओव्या म्हणायच्या असो. रोज एक गवळण गाऊन फेर धरला जातो, जसं आपण कानविंदेमध्ये गरबा खेळतो. त्यानंतर भजन होते. नंतर देवाला औक्षण केले जाते व कापूर आरती होऊन प्रसाद वाटतात. शेवटच्या दिवशी मंदिरातर्फे सर्वांना मसाला दूध प्रसाद म्हणून देतात. सर्व महिलांची ओटी भरतात. येथे ओटी भरताना सधवा विधवा असा भेदभाव नाही. बंधुवर्गाला श्रीफळ देतात. आता मंदिरातली काकड आरतीची सांगता होते, परंतु खरी सांगता आवळी भोजनानंतर होते. कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीत 1 दिवस आवळी भोजन होते. येथे मात्र फक्त महिलाच असतात. त्यावेळी आवळे लागलेले असतात. तेथे हवा शुद्ध असते म्हणून बागेमध्ये आवळीच्या झाडाखाली हे आवळी भोजन होते. आवळा आरोग्यदायी, गुणकारी असतो. त्यामुळे भोजनात आवळा चटणी, सरबत, आवळा लोणचे, सुपारी, मोरआवळा इत्यादी सर्व आवळ्याचे पदार्थ असतात. आवळ्याचे झाडाचे पूजन करून फेर धरून गाणी म्हणतात. भोजनाचा आस्वाद घेतला जातो. अशा प्रकारे आवळी भोजनाने या आरतीची सांगता होते. धन्यवाद. छान छान सुप्रियाताई, छान माहिती दिली. पुढल्या वेळेला आवळी भोजन माहिती द्या. छान माहिती, खूप छान, सुंदर. काकड आरतीची मस्त माहिती मिळाली.
आवळी भोजनाचं पुढच्या वेळी काय बोलतात? सुप्रियाताई छान कळली माहिती. आता आपल्या समोर निवेदिताताई खासनीस सादरीकरण करत आहेत. निवेदिताताई करा, सुरुवात करा. माझ्या कवितेचं नाव आहे मोबाईल आणि ती अष्टाक्षरी कविता आहे. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8 शब्द येतात. मी स्वरचित आहे. आजकाल आला आहे मोबाईलचा जमाना. आजकाल आला आहे मोबाईलचा जमाना. नेटवर्क कव्हरेज महत्वाचा तो सर्वांना. नेटवर्क कव्हरेज महत्वाचा तो सर्वांना. सकाळी उठल्यावर ब्रश करायचे लोक. सकाळी उठल्यावर ब्रश करायचे लोक. आला मोबाईलचा आता मोबाईल हाती आणि आता मोबाईल हाती आणि विसरले जाते भूक. मोबाईलमुळे आता मेसेजेस चटकन. मोबाईलमुळे आता मेसेजेस चटकन पण नाही पाठवता येतं मिस कॉल पटकन. पण नाही पाठवता येतो मिस कॉल पटकन. मोबाईल झाला आता जीवनावश्यक वस्तू. मोबाईल झाला आता जीवनावश्यक वस्तू. त्याच्या अस्तित्वाशिवाय नाही कुठे वस्तू. त्याच्या अस्तित्वाशिवाय नाही दिसे वास्तू. मोबाईल येत असे दिवसभर हातात. मोबाईल येत असे दिवसभर हातात. टचस्क्रीन केल्यावर उजेड पडेल डोक्यात. टचस्क्रीन केल्यावर उजेड पडेल डोक्यात. धन्यवाद. वा वा वा, छान वर्णन केलंय मोबाईलचं. आणि छान 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 कविता. छान कविता. छान सुंदर. असंच कळवी लिहिली, जास्त नाही. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदराव, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी आपल्याला माझ्या जीवनात जे अविस्मरणीय जे प्रसंग घडले त्यापैकी एक मी सांगणार आहे. 2012 सालची गोष्ट आहे. माझ्या दोन्ही मुलांची ग्रहशांती करण्यासाठी नरसोबाच्या वाडीला जाण्याचे ठरले. तसे गुरुजींशी फोनाफोनी करून 17 नोव्हेंबरला आम्ही येत आहोत, तुम्ही तयारी करून ठेवा असे कळविले. आम्ही कल्याणहून महालक्ष्मीने 5:30 वाजता मिरजेला पोहोचलो. मिरज एसटी स्टँड वरून पहाटे 5ची बस पकडून आम्हाला नरसोबाच्या वाडीला जायचे होते. चालतच आम्ही एसटी स्टँडला पोहोचलो. तिथे बस लागलेली होती. ती बस पाहून आम्हाला फार आनंद झाला. चला, आपल्याला बस मिळाली म्हणजे आपण सहज जाऊ शकतो. आणि मग पण 5:30 वाजले. 5ची बस 5:30 वाजले तरी का सुटेना. अरे, अजून थोडा वेळ वाट पाहून मी एसटी कंट्रोलकडे चौकशी केली. कंट्रोलरने सांगितले की बाळासाहेब ठाकरे वारल्याची बातमी आली आहे, तर सर्व काही बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. गावामध्ये दगडफेक किंवा जाळपोळ होण्याची पण शक्यता आहे. लोक पूर्ण बंद पाडण्यास भाग पाडतील, त्यामुळे बस सुरू होणार नाही. आम्ही बसमध्ये उतरून प्रथमच धावत पळत रिक्षा कुठे ज्या उभ्या होत्या त्यांच्या तिथे गेलो. परंतु बंदच्या शक्यतेमुळे त्या सर्व रिक्षावाल्यांनी आम्हाला नकार दिला. आम्ही तिथे रिक्षाची वाट पाहत तरी उभा राहिलो. त्यावेळेला एक तरुण देखील आमच्या सोबत येऊन उभा राहिला. थंडीने गारठत खूप वेळ वाट पाहिली आम्ही. आणि तरी आम्ही ज्या रिक्षावाल्यांच्या जात होतो ते पण थंडीने कुडकुडतच होते, पण ते काही रिक्षा चालवायला तयार नव्हते. रिक्षा थोड्या वेळाने काय झालं, थोड्या वेळाने एक रिक्षावाला एकदम आमच्या समोर येऊन उभा राहिला. त्यांनी आम्हाला विचारले की तुम्हाला कुठे जायचे. आम्ही सांगितले की आम्हाला नरसोबाच्या वाडीला जायचे. मग तो म्हणला, चला पटापट लवकर बसा,
मी तुम्हाला वाडीला नेऊन सोडतो. असे म्हणून आमच्या समोर येऊन दत्त महाराजांसारखा उभा राहिला. आम्ही अवाक होऊन पाहत राहिलो आणि पैसे किती घेणार वगैरे विचारपूस करू लागलो. तो म्हणाला, अहो काय पण द्या, पण लवकर उजेड व्हायच्यात पोचायला हवे, नाही तर सगळं बंद होणार आहे. आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्यात बसलो. मागे आम्ही तिघे म्हणजे माझी 2 मुलं आणि मी पाठीमागे बसलो आणि तो जो तरुण आमच्या बरोबर उभा होता तो पुढच्या ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला बसला. रिक्षा वायुवेगाने पळत होती. थंडीमुळे आमचे हात पाय आखडले, हातापायांची बोटे पण ताठरली, दात वाजू लागले. थोड्या अवधीत नरसोबाच्या वाडीला त्याने आणून सोडले. त्या तरुणाने रिक्षावाल्याच्या हातावर काही पैसे ठेवले. आम्ही आमच्या ताठरलेल्या बोटांनी पाकिटातून पैसे काढून देत असताना रिक्षावाला आमच्या पैशाची वाट न बघता सरळ वायुवेगाने देवळाच्या दिशेने निघून गेला. आम्ही त्याच्या पाठीमागे हाका मारत मारत धावलो, पण काही अंतराने तो अदृश्य झाला आणि काही मिनिटांनी उजाडले. पण आम्ही आजूबाजूला त्याचा शोध घेतला, पण तो काही आम्हाला सापडला नाही. मग आम्ही आमच्या गुरुजींच्याकडे गेलो व आम्हाला पाहून गुरुजी चकित झाले. ते म्हणाले, अरे सर्व काही बंद असताना तुम्ही इथपर्यंत कसे पोचलात? अशा परिस्थितीत आज तुम्ही इथे येऊ शकणार नाही हे माहिती होते. आम्ही घडलेली हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकून ते म्हणाले की साक्षात दत्तगुरूंची तुमच्यावर कृपा आहे, त्यांनी तुम्हाला इथपर्यंत सुरक्षित आणून पोचले. आता आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडणार, तुम्ही निवांत राहा. मित्रांनो, खरोखर संकट समयी देव आपल्या कुठल्याही स्वरूपात येऊन आपल्याला मदत करतो. जय गुरुदेव दत्त. वा 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 वा, छान. खूप जणांचे अनुभव आहेत. खूप छान अनुभव, खूपच फार सुंदर, फार सुंदर अनुभव आहेत सर्वांना. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, करा, सुरुवात करा. प्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज मला काहीतरी स्व अनुभव आलेले आहे. जेव्हा आम्ही डोंबिवलीला प्रथम राहायला आलो होतो, 88-89 ची गोष्ट आहे. जिमखाना रोडला आमचं घराचं बांधकाम झालं, नवीन घराचं बांधकाम झालं आणि बांधकाम म्हणजे खूप आतून अर्धवटच राहिलेलं होतं. असताना आम्ही राहायला आलो ठाण्याहून, कारण माझा मोठा मुलगा त्यावेळेला पहिली होता म्हणजे आम्ही पहिलीमध्ये त्याची डोंबिवलीच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली होती आणि जून पासून आम्हाला त्याची शाळा सुरू होणार होती. म्हणजे आम्ही जून मध्ये तिकडे राहायला आलो. त्यावेळेची ते गोष्ट आहे. पावसाचे दिवस होते, सर्वच नवीन होतं आम्हाला, पण ठाण्याहून आम्ही आलेलो होतो. घर, परिसर, शाळा सर्व काही नवीन होतं. आजूबाजूला कोणाचेच घर नव्हते. त्यावेळेला त्या भागामध्ये ते जिमखाना रोडला कुठलेच बंगले बांधले गेलेले नव्हते. आमचाच पहिला बंगला होता. परिसर निर्जन होता. वर्दळ वाहतूक तर काहीच नाही. कधी ना कधी शेजारी वसाहत होईलच हे माहीत होते, कारण सगळे प्लॉट हे कर्मचाऱ्यांना देऊन टाकलेले होते, म्हणजे अलॉटेड झालेले होते. अशा परिस्थितीत एका रात्री 2:30-3 वाजता कोणीतरी कडी वाजवण्याचा आवाज आम्हाला आला. कडी सारख्या रिदमने वाजवत होती. आम्ही खाडकन जागे झालो. काय करावं, दार उघडावं की नाही? दार वाजवण्याचं आपले चालूच होते. बाहेर लाईट नव्हती, कारण अजून इलेक्ट्रिशियन अजून काम झालेलं नव्हतं. आम्ही दोघांनी काठी हातात घेतली. मी एका हातात मेणबत्ती घेतली. दार एकदम थोडे म्हणजे एकदम असे थोडे उघडून पाहिले तर काय, एक गाय, पावसात भिजलेली गाय होती, ती दाराच्या कडीला आपलं डोकं खाजवत होती. त्यामुळे कडी वाजत होती. बहुतेक ती कडीवर तोंड घासत होती. आमचा जीव भांड्यात पडला आणि आम्ही मोठा निश्वास टाकला. दुसरी घटना आहे त्यावेळेला की कालांतराने काही बंगल्यांचे काम झाले आजूबाजूला आणि काही लोक राहायला पण आली. आमचा ट्विन बंगल्याचा प्लॉट असल्यामुळे आमच्या शेजारी पण जे बांधकाम झालं त्या शेजारच्या घरामध्ये एंट्रीचा एकच गेट होतं, म्हणजे संपूर्ण प्लॉटला, जे आमच्या घराकडनं जात होतं.
त्यावेळेला एक वयस्कर माणूस होता की तो शेजारच्या काकांना भेटायला यायचा, एक मित्र होता तो. त्याच्यामुळे कधी कधी जाता येताना त्यांची आणि आमची पण ओळख झाली होती अशी वरवर. माझ्या घराला पुढून लागून अशी दोन्ही बाजूने एंट्री होती, म्हणजे पुढे पण दरवाजा होता आणि मागून सुद्धा पण दरवाजा होता. एकदा दुपारी 1 वाजता मागील दाराची कडी वाजली. दार उघडा, दार उघडा, लवकर दार उघडा. पाठीमागून हे दार वाजवणारे कोण बरे असतील, आणि असे भर दुपारचे. घरात तर त्यावेळेला मी एकटी होती, सगळे शाळा आणि ऑफिसला वगैरे असे गेलेले होते. मग आता काय करायचं, मी आपली विचारते कोण आहे कोण आहे, असे विचार राहिले. तेव्हा ते म्हणाले, अहो मी म्हटलं अहो पुढील दरवाजातून या, कोण आहात तुम्ही? तर म्हणे अहो पुढील दरवाजातून फार मोठा साप आहे, मला लवकर घरात या. तो माझ्या मागे आला तर मी दाराच्या फटीतून असं थोडस बघितलं, हलकेच बघितलं, तर ते काका होते की ज्यांना मी थोडं थोडं ओळखत होते. ते कमालीचे घाबरलेले, घामाने ओले चिम झालेले. मी त्यांना आत घेतले, बसवले, पाणी दिलं, शांत केले, आणि नंतर धावत मी पुढील दरवाजाजवळ बघायला गेले. खिडकीतून असं बघितलं तर खरोखर त्या मेन गेट जवळ एक हिरवा कंच नाग असा यू शेप वाला फणाकडून उभा होता. आम्ही आता मी आणि ते काका आम्ही बघत होतो नजर ठेवून, बाबा हा कधी हटतोय. आणि थोड्या वेळाने जवळजवळ अर्धा पाऊण तासाने तो नाग आपोआप दरवाजा गेटच्या बाहेर निघून गेला. आणि नंतर ते काका पण माझे आभार मानीत निघून गेले. आता आणखीन एक दुसरा अनुभव, त्यावेळी आम्ही त्या भागामध्ये एकटे होतो ना, तर असे बरेच असे अनुभव आले आम्हाला. तर आमच्या समोर आता काही आजूबाजूला बंगले तर झाले, पण समोर एसटी स्टँड बांधण्यात आलं, जे आपण आता पण आहे तिकडे बघतो आपण. तिथे कोकण, कोल्हापूर, शिर्डी अशा ठिकाणी जाणाऱ्या बसेस सुरू झाल्या. एके दिवशी सकाळी 9 वाजता एक बाई लहान 6-7 वर्षाच्या 6-7 महिन्याच्या बाळाला घेऊन आमच्याकडे आली आणि म्हणाली, माझ्या बाळाला दूध पाजायचे आहे, तुम्ही जरा गरम पाणी करून देता का? माझ्याकडे दुधाची पावडर आहे. मी थोड्या वेळ बसू का, मी आत येऊ का? तर मी विचार केला आणि मी समोरच्या स्टेशनवर आलेले आहे, मी गावाला जात आहे, माझी बस यायला थोडा वेळ आहे, उशीर झालेला आहे. तर मी थोड्या वेळ बसू का? मी म्हटलं आता बाळाचं नाव तिने घेतलं, तर मी म्हटलं ठीक आहे, या घरी या. मग मी तिला बसवलं, हॉलमध्ये बसवलं. ती अपरिचित होती म्हणून मी आपली समोर बसली राहिली. आणि मग ती त्या बाळा ते दुधाच्या पावडर दूध मिक्स केलं आणि ती त्या बाळाला पाजायला लागली. अजून 5 मिनिटं पण नाही झाली तर ती म्हणाली, तुम्ही जरा माझ्या बाळाला बघता का? मी एसटी स्टँड वरून जाऊन एसटी बघून येते माझी लागली की नाही. मी म्हटलं नाही, एसटी स्टँड समोरच आहे ना, मी लगेच येते, बाळाला ठेवून जाते. मी म्हटलं हो बाळाला तुम्ही इथे कसं ठेवताय, तुम्ही बाळाला घेऊन जा ना. नाही नाही, मी लगेच येते. बाळाला असं दूध पाजताना हलवायचं नाही, मग तो पिणार नाही, मग तो रडेल. मी म्हटलं असं काय नाही, तुम्ही अलगद उचला. तर त्याची बाटली हातात घालतो, मी तुमची पिशवी तुमच्या खात्याला अडकवते आणि तुम्ही एसटी स्टेशनवर जाऊन बसा आणि तिथे तुमच्या बाळाला दूध पाजा. असं कोण अक्षरशः दरवाजा उघडला आणि तिला मी अक्षरशः ढकलली, कारण मला भीती वाटली. म्हणली ही बाई कोण, कुठली बाळाला ठेवून ते परत येईल की नाही. असे काय काय गोष्टी झाल्या आमच्या आयुष्यामध्ये. त्यावेळेला मी गजानन महाराजांची पोथी दर वेळेला वर्षातून एकदा अशी वाचत असे, पारायण पण करत असे, नामस्मरण तर रोजच करत असे. एकदा असं प्रार्थना करताना मी महाराजांची हितगुज आपण करतो तशी मी करत असे की मनोभावे प्रार्थना पण रोज करायची. पण मी एकदा महाराजांशी मनोमन बोलले की मला दर्शन कधी देणार? सगळ्यांना दर्शन देतो, पोथीमध्ये वाचते मी, मग तू मला दर्शन देणार की नाही, असं मी आपलं बोलायची त्यांच्याबरोबर. आणि पारायण मध्ये चालूच होतं. पारायण 2 दिवसांनी पूर्ण होणार होतं, म्हणजे पोथी वाचन. त्याचा एक दिवस म्हणजे आधी भर दुपारी 12 वाजता मी पोथी वाचत होते. तेव्हा 12 वाजता दाराची कडी वाजली. माझ्या मुलाने बघितलं कोण आहे, आणि त्यांनी वाकून बघितलं आणि मला तो सांगायला लागला, आई आई कोणतरी ना असे हिरवे कपडे घातलेले असे गजानन महाराज बसतात ना तशा पोज मध्ये बसून असं तिकडे समोर आपल्या गेट समोरच बसलेत.
मी म्हटलं अरे बापरे कोण, मी धावत उठले आणि बघायला गेले. तर एक गृहस्थ, वयस्कर गृहस्थ, मुस्लिम पेहराव केलेले, म्हणजे हिरवे कपडे घातलेले, हातात झोळी. आणि मी असं जेव्हा वाकून बघितलं ना, तर तेव्हा त्याने असा आशीर्वादाचा हात वरती केला. मी लगेच घरात आले, म्हटलं थांबा बाबा थांबा. मी लगेच जरा थोडस धान्य वगैरे असं त्यांना त्या झोळीत टाकलं. त्यांनी पद असे आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. मी विचार केला हे गृहस्थ कोण बरं, हे असे कधी तर आपण कधी त्यांना आजूबाजूला कधी बघितलेच नाही. बरं त्यावेळेला असे कोणी मागायला वगैरे आलेले नव्हते. पण मग माझ्या लक्षात आलं की हे नक्की महाराज गजानन महाराजच आहेत, जे आपल्याला दर्शन द्यायला लागले. मला त्यांचा आशीर्वाद लाभला. मी खूप लकी आहे की मला त्यांचं दर्शन घडलं. तर आणि मी मनोमनी खूप आभार मानले आणि त्यांना अक्षरशः साष्टांग नमस्कार केले. असे माझे अनुभव होते त्यावेळेला. वा वा वा, चांगले, मस्त मस्त. धन्यवाद. धन्यवाद. छान. छान छान. आज आपण दोन साक्षात्कारी अनुभव ऐकले. हो हो हो. आज आपल्याला माहिती आहे की आवाज येतोय? डॉक्टर ताईंनी आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मेघालय, आसाम आणि अरुणाचल या प्रवासातल्या यात्रेतला एक दिवस या ठिकाणी मी सांगणार आहे. या प्रवासात मेघालय येथे आज आमच्या ट्रिपचा 3रा दिवस होता. मेघालयातला प्रवास हा फार सुखद, नयनरम्य असतो, कारण हा प्रदेश नेहमीच मेघाच्छादित आणि धुक्यांनी भरलेला असतो. येथले वर्णावर्णाचे रस्ते तर फारच छान आहेत आणि हिरवेगार डोंगरांचे उंच कडे मन आकर्षित करतात. कालच शिलॉंग मधल्या पावसाची झलक अनुभवली होती. सुखद गारवारे मनाला, शरीराला रोमांचित करत होते. खरं तर आत्ताच पावसाचं बदलणारं रूप जरा भीतीदायकच वाटले. आम्ही बांगलादेशची बॉर्डर बघायला शिलॉंग पासून 81 किलोमीटरवर असलेल्या आपल्या बॉर्डरच्या एका छोट्याशा डाउकी नावाच्या गावात जात होतो. नुकताच भरपूर पाऊस पडल्याचे दिसत होते. मध्ये एक छान नदी व नदीच्या पलीकडे एका बाजूला देशाचे छोटे गाव, बांगलादेशाचे छोटेसे गाव दिसत होते. त्या गावापासून अगदी नदीतून डाउकीच्या गावातून अतिशय जाड तारेचे देशाची बॉर्डर म्हणून उंच कुंपण आमच्या या प्रवासात बरेच किलोमीटर दिसत होते. नदीचा हा नितळ स्वच्छ असा जो तळ दिसत होता तो आम्ही काठावरूनच बघितला, कारण पुढे एक मोठा अपघात झाल्याचे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. असं ऐकलं किंवा वाचलं होतं की बोटिंग करताना आपल्या पाण्याच्या पृष्ठभागावर नाही तर हवेतच आपण तरंगत उडत जात आहोत अशी अनुभूती येते. पण यातलं नशीब बलवत्तर आमचं नव्हतं आणि त्यामुळे तो अनुभव म्हणजे बोटीचा अनुभव आम्हाला घेता आला नाही. बाकी तिथल्या BSF चौकीही बघितली आणि तेथून आम्ही परतलो. या डाउकी गावापासून 34 किलोमीटर अंतरावर माऊली लॉंग कडे आमचा प्रवास सुरू झाला. माऊली लॉंग हे एक कलरफुल छोटेसे गाव आहे. हे आशिया खंडातील सर्वात क्लिअर सिटी, अतिशय स्वच्छ गाव म्हणून पुरस्कृत आहे. त्यामुळे त्या गावाबद्दल फारच उत्सुकता होती की हे गाव वेगळ्या पद्धतीने बसवलेले असेल किंवा हा किताब या गावाला मिळाला त्याबद्दल काही माहिती कुठे लावली असेल. पण तसं काहीही दिसलं नाही. खरं तर हे गाव कोकणातल्या वाडीसारखे भासले. प्रत्येक घरासमोर लिची, अनंत, भरगच्च जास्वंदीच्या फुलांचे ताटवे दिसत होते. एक मचाण तेथे होते. त्यावरून सर्व गाव एका दृष्टिक्षेपात येत होते. मोजून 10-12 मिनिटातच सर्व गाव आम्ही पायीच फिरून बघितले. मेघालयातील चेरापुंजीजवळ असलेले हे छोटेसे गाव अतिशय देखणं होतं. येथे साक्षरतेचे 100% प्रमाण आहे. येथे प्रत्येकाला अस्खलित इंग्रजी बोलता येते. आमचा ड्रायव्हर म्हणाला की
इथला प्रत्येक माणूस हा स्वच्छतेचा पाईक आहे. साधा कपटा, पानं, फुलं जमिनीवर पडली की ती लगेच उचलली जातात. हे कोणाला सांगितलेलं नाही की सांगितलेही जात नाही. म्हणून आमच्या मेघालयात तुम्ही कुठेही कचरा पडलेला तुम्हाला दिसणारच नाही. येथे आम्हाला चक्क मातीच्या मोठ्या मोठ्या चुलीवर शिजवलेले अन्नाचे गरमागरम सुग्रास असे पण साधेच जेवण मिळाले आणि ते जेवण घेऊन फार बरं वाटलं. आत्ताच आमचा अर्धा दिवसाचा प्रवास झाला होता. आता पुढील भागात पूर्ण दिवसाचा प्रवास सांगेन. धन्यवाद. वा वा वा, उत्तम माहिती दिली. छान छान छान, मस्त. सुंदर खूप वर्णन छान, होतं, सुंदर छान माहिती वर्णन दिलं. एकदम फार सुंदर झालं. सर्वांना सुंदर. धन्यवाद. आज थोडी वेळेची मर्यादा आहे. पहिलं माझं काम म्हणजे डॉक्टर शुभदाताईंनी जे सादरीकरण दिलं त्याचं एक सारांश रूपात आपल्यापर्यंत परत एकदा पोहोचवायचं. त्यांनी एकदम ना असा विषय घेतला की या विषयाबद्दल ते काय बोलणार असा कोणालाही प्रश्न पडेल. तो विषय म्हणजे खुर्ची. घरी, ऑफिस, थिएटरमध्ये प्रत्येक खुर्चीचा आकार वेगळा आणि ही कोणी बनवली, याची सुरुवात कुठून झाली याचा वेध घेतलाय. पूर्वी आपण बघतो की साधू संतांची आसनं, मग ती पारावर असून दे किंवा एरवी असून दे, जमिनीपासून थोडी वरती होती. तो पण एक खुर्चीचा प्रकार होता. गौतम बुद्ध आपण एक त्याचे आसन, हे पण एक खुर्चीचा प्रकार आहे. इसवी सन पूर्वीपासून ही बैठक खुर्चीसारख्या उंचीवर होती. 6व्या शतकात एक आपल्याला रेकॉर्ड मिळतोय की झोका, पाट हे शब्द आणि हे आसनाचे प्रकारचा उल्लेख आहे. 9व्या शतकात लाकड कामाची कटाई आणि लाकडाचा वापर हाचा उल्लेख होतोय. आता राजे राजवाडे, साधू संत, सर्वसाधारण व्यक्ती प्रत्येक जण खुर्चीचा वापर करते किंवा करत आलेले आहेत. प्रत्येकाचा आकार वेगळा, सन्मान वेगळा. राजकीय, आध्यात्मिक, कौटुंबिक अशा प्रकारचा अनेक प्रकारचा वापर आहे. खरं म्हणजे दगडाला घडवून आसन बनवलं जायचं जे खुर्चीसारखं उंचीवरचं होतं. पण त्यानंतर लाकूड म्हणा, धातू म्हणा, धातूमध्ये सोने चांदे, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी रत्नजडीत कोहिनूर, रुबी वगैरे लावून आसन तयार केलं जायचं. इजिप्शियन खुर्चीवर प्राण्यांची कोरीवकाम असायचं आणि त्या खुर्चीला एवढं महत्त्व होतं. जे त्यांच्या महत्त्वाच्या माणसांच्या ज्या खुर्च्या होत्या, राजे रजवाडे, साधू संत, ते त्यांना जेव्हा पुरत असत त्याच्याबरोबर आसन पण पुरलं जायचं. आज परत एक बोधी वृक्ष, वज्रासन, अशोका राजाने याचं जोपासन केलेलं आहे. सिंहासन म्हणजे सिंहाचे हात असलेले, मुखवटे असलेले, मयूरासन म्हणजे मोरासारखे असलेले, वज्रासन अशी पण आसनांचे प्रकार आहेत. खुर्ची, चौथरा आसन ह्याचा अरेबिक प्रदेशामध्ये उल्लेख जास्ती मिळतो. 18व्या शतकात या खुर्चीचा वापर वाढलेला आहे. परंतु एक छान गोष्ट त्यांनी सांगितली की आपल्याकडे जे परदेशी येत होते, शत्रू म्हणून पण येत होते किंवा व्यावसायिक म्हणून, त्यांचे पेहराव घट्ट असायचे. कदाचित थंडीमुळे असेल, कारण तो सगळा प्रदेश जो आहे सिंध, राजस्थान इकडून येणारा, त्यामुळे त्या लोकांना खाली बसता यायचं नाही आणि त्याच्यासाठी पण खुर्चीचा उल्लेख केला गेला आहे. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही हा विषय इतका छान आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि आमच्या ज्ञानात भर पडली. आपले खूप खूप आभार. बाकीच्या सादरीकरणाचा आढावा डॉक्टर शुभदाताई घेत आहेत. डॉक्टर शुभदाताई, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सादरीकरण खूप छान झाले.
स्वातीताई खानोलकरांनी रामायणामध्ये शूर्पणखा आणि रावण यांची माहिती आपल्याला सांगितली. शूर्पणखा ही रावणाची बहीण आणि सावत्र भावंडांबरोबर अरण्यात राहत होती. त्या आश्रमामध्ये ऋषींचे आश्रम होते. शूर्पणखा महान राजाची सून आणि पत्नी. तिचा भाऊ लंकापती याने युद्धामध्ये तिचे पती आणि सासरी यांना वीरगतीला पाठवलं. पिता पुत्र यांचा झाल्यामुळे तिच्या भावाने तिला घरातून हाकलून दिलं. विधवा निराश्रित झालेली ही शूर्पणखा अशी जंगलामध्ये फिरत असताना श्रीराम आणि लक्ष्मण सौंदर्यानं आणि मायावी रूपानं तिनं दोघांवर मोहिनी घालायचा प्रयत्न केला. पण श्रीरामाने लक्ष्मणाकडे तिला पाठवलं आणि रामायणामध्ये असा उल्लेख आहे की लक्ष्मणाने तिचे कान नाक कापले. पण इथे स्वातीताईने सांगितलं की कदाचित वेगळ्या पद्धतीने तिचा अपमान झाल्याची शक्यता आहे. खरं दूषण राम रावण युद्ध झालं आणि मग शूर्पणखा लंकेत गेली. तिने रावणासमोर सीतेच्या सौंदर्याची खूप महती केली आणि त्याच्या मनामध्ये सीतेला प्राप्त करण्याची अपेक्षा निर्माण केली. इथपर्यंत वर्णन त्यांनी शूर्पणखेचं केलं. आणि पुढे मग दशानन रावणाचा उल्लेख येतो की कुबेराचा हा धाकटा सावत्र भाऊ गोकर्ण क्षेत्री खूप तपश्चर्या केली. आपल्या 10 मस्तकांपैकी एक मस्तक शंकराला अर्पण केलं. दशग्रंथी ब्राह्मण आणि खूप ज्ञानी विद्या वेद संपन्न असलेला पण चारित्र अत्यंत हीन असल्यामुळे स्त्री लंपट स्वभाव स्वार्थी असल्यामुळे त्याच्या हातून स्त्रीत्वाचा अपमान झाला. उलट त्याची नल कुबेराची पत्नी पण रंभा हिचंही हनन त्यानं केलं आणि कुबेराने त्याला धमकी दिली, शाप दिला. सीता जेव्हा रावणाने अशोकवनात ठेवली त्यावेळी सीता रावणाशी जे काही बोलते त्यातून निर्माण झालेलं राम रावण युद्ध आणि राम म्हणजे रघुनाथ शतकंदरा शतमूर्खात्मरा चा लोभ असलेला रामाने आपल्या अगस्ती बाणाने रावणाचा अखेरी वध केला. आणि मग परमजय असलेला ज्याच्याजवळ ज्यांनी देवांही हरवलं होतं त्या रावणाचा अखेर असा नाश झालेला पाहिला. पण विभीषण त्याचा भाऊ म्हणतो की राम खरे तरी आमच्यावर उपकारच केले. विभीषणाने रावणाचे आभारच मानले कारण त्याला रावणाच्या मृत्यूमुळे राज्य मिळालं. अशा अनेक ऐतिहासिक कथांचा रावणाशी संबंध जोडला गेला आहे. आणि रामायणाची कथा म्हणजे आत्मारामाची कथा आहे. आणि स्वातीताईने श्रीराम विजय ग्रंथांचा सुंदर संदर्भ दिला आणि छानस सादरीकरण केलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिवसाचं औचित्य साधून 1972 साली समाधी शोधण्याचा जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जो प्रयोग केला गेला होता त्याची माहिती दिली. हा शोध काही डॉक्टर करण्याकरता तिथे गेले होते. रघुनाथ शुक्ल यांना रात्री 2 वाजता ही बातमी समजली. 250 लोक तिथे समाधी खोदू पाहणार होते आणि यापासून त्यांना परावृत्त करायचं होतं. ही जबाबदारी डॉक्टर शुक्लाने घेतली. अल्फा बीटा गॅमा अल्फा ब्रेड किरणाने ही शोध मंडळी येण्यापूर्वी शुक्ल तिथे पोहोचले
आणि 250 लोकही येऊन पोचले. समाधी स्थानाजवळ डॉक्टर शुक्ल, डॉक्टर फाटक यांनी त्यांना थोपवलं आणि त्यापूर्वी त्यांना 3 आवरणं त्याने आणली होती, लोखंडाचं, पितळेचं आणि जस्ताचं. ही 3 आवरणं समाधीवर घातली आणि कार्यकर्त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली. आणि विशेष म्हणजे या तिन्ही आवरणांची जी प्रतिक्रिया होती किंवा प्रतिसाद होता तो प्रत्येक वेळी वेगवेगळा अनुभवाला आला. म्हणजे तिथे प्रचंड ऊर्जा, प्रचंड चैतन्य आहे, ते दिसत नाही पण अस्तित्वात आहे. आणि 1972 साली अशा तऱ्हेनं ही बातमी वृत्तपत्रामध्ये जाहीर झाली आणि एक अत्यंत वाईट प्रसंग आपल्या संस्कृतीमध्ये टळला. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल विकास पाटलांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. सुप्रिया सावंतांनी महिनाभर गणेश मंदिरामध्ये काकड आरतीचा हा जो घेतलेला अनुभव आहे तो आपल्यापर्यंत पोचवून आपल्याला नवी माहिती दिली. कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत गेली 65 वर्ष हा उपक्रम गणपती मंदिरात चालू आहे. त्यामध्ये सुप्रिया ताईंचा 11 वर्ष सहभाग आहे. पहाटे 5:30 ते 6:30 रामाचं गुणगान गाऊन प्रारंभ केला जातो. यामध्ये 30 महिला सहभागी होतात. देवाला औक्षण केलं जातं, चौघडा वाजतो, मुख्य प्रक्षालन केलं जातं. त्यानंतर म्यूट झालाय. म्यूट झालंय, थांबा जरा. पूजनाने होते. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये वृक्ष संवर्धन, वृक्ष पूजन त्यांची परंपरा आणि आपली त्याविषयी असलेली श्रद्धा आणि आरोग्याची त्याचं जोडलेलं नातं हे सगळं या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचलं. त्याबद्दल सुप्रिया सावंतांना मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. निवेदिता खासनेसांनी मोबाईल आजकाल आला आणि मोबाईलचा कसा जमाना आपल्यावर साम्राज्य गाजवतोय याचं सुंदर वर्णन केलं. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलचं सामर्थ्य जीवनाला कसं व्यापून उरलं आहे आणि त्याच्याच प्रकाशात जीवनाचा शोध हा काळाचा महिमा त्यांनी वर्णन केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी त्यांना आलेला नरसोबाच्या वाडीला जाताना आलेलं संकट आणि तिथे परमेश्वरानं केलेली त्यांची राखण आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या मुलांच्या शांतीचा जो भाग होता तो कसा पूर्ण झाला हे आपल्याला सांगून आपल्यामध्ये पण श्रद्धा आणि भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अनामिका चव्हाणांनी स्वानुभवातून आलेले 3 अनुभव आपल्याला सांगितले. एक तर सापाचा अनुभव होता. त्यानंतर दुसरा अनुभव असा होता की शेजारच्या घरामध्ये वयस्कर गृहस्थ राहत त्यांचाही अनुभव. आणि तिसरा अनुभव एसटी स्टँड घरासमोर झाल्यामुळे 6-7 महिन्याचं बाळ घेऊन एका अनामिका शास्त्रीनं येऊन आपल्याला दिलेला जो प्रचंड धक्का होता आणि त्या धक्क्यातून कसं सावरायचं हे मनोधैर्य त्यांनी सांभाळलं आणि त्या स्त्रीला अक्षरशः घरातून हकलून दिलं. म्हणजे आपल्याला आलेलं संकट प्रसंगावधानाने आपल्याला कसं नाकारता येतं, टाळता येतं याचा अनुभव आपल्याला देऊन अनुभव संपन्न केले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रज्ञाताईंनी मेघालयाच्या प्रवासातील तिसरा अनुभव
सुंदर मेघाच्छादित दिवस, वेगळा अनुभव, सुखद वारे वेग रोमांचित करीत होते. आणि एका छोट्याशा गावात गेल्यानंतर ते नदी पलीकडे असलेलं गाव आणि त्यातून पुढे गेले की देशाची बॉर्डर दिसत होती. पण पुढे मोठा अपघात झाल्यामुळे जाता आलं नाही आणि नशीब बलवत्तर नसल्याने बोटीचाही अनुभव घेता आला नाही. हा खेद त्यांनी व्यक्त केला. आणि माऊलीपासून सिनियर सिटी वेगळं वैशिष्ट्य त्याची काही माहिती मिळेल अशी जी अपेक्षा होती ती पण मिळाली नाही. आणि 10-12 मिनिटामध्ये पायी गाव पाहिलं. पण त्या गावाचं वैशिष्ट्य त्यांनी इथे नोंदवलं की सुंदर साक्षर, प्रत्येकाला इंग्रजी बोलायला येणारा माणूस, स्वच्छतेचा भोगता आणि मातीच्या चुलीवर सुंदर केलेला स्वयंपाक हे आवडलं. म्हणजे केल्याने देशातून वाढतो अनुभव, मिळतं ज्ञान आणि अनुभवांची वाढते खैरात. हे सगळं आज आपल्याला ऐकायला मिळालं. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आणि शुभेच्छा.